आज आपण सोडवणार आहोत सेशन 32. तर चला करूया सुरू. सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर जायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच आपली टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग इथून सोडवायचं आहे आणि इथून चालू करा, प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिला क्वेश्चन इथून लावायचा आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, एक्सेल शीट मध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागतो म्हणत आहे. तर एक्सेल शीट मध्ये कोणता टेक्स्ट आपल्याला टाईप करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सचा वापर करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही डायरेक्टही करू शकता. तर म्हणून याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर नेक्स्ट, टेक्स्टचा फॉन्ट साईज चेंज करण्याकरता आपण डॅश डॅश टॅबवर व डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करू शकतो म्हणत आहे. तर आपण कशावर क्लिक करू शकतो? होम टॅब मध्ये जाऊन आपल्याला फॉन्ट ग्रुप वापरायचा आहे. नेक्स्ट, टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी फीचर डॅश डॅश टॅबवर उपलब्ध असते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर आपलं होम टॅब आहे. होम टॅब मध्येच असतात सर्व. तुम्ही तुमच्या टेक्स्टचा फॉन्ट कलर चेंज करू शकता का म्हणत आहे. तर बरोबर आहे, करू शकतो आपण. नेक्स्ट, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज किंवा लोगो ऍड करण्याकरता बरोबर स्टेप निवडा म्हणत आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन पिक्चर सिलेक्शन करावं लागते आपल्याला. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. SIM वर क्लिक करा, त्यानंतर गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे. तर नॉलेज चेकवर जा, स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स आहे. डॅश डॅश हे एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे वेळापत्रक असते म्हणत आहे. तर त्याला आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हटले जाते. पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकते असे ऍप्लिकेशन असल्याचे दर्शवतो म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याच्यातलं एक्सेल आहे. तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एक विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू इच्छिता. मेनू बारच्या कुठल्या टॅब खाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळू शकते म्हणत आहेत. अलाइनमेंट आपल्याला कशात नाही आहे बघा, तर होम टॅब मध्ये आहे. याचं उत्तर होम आहे. तुम्ही डॅश वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता म्हणत आहे. तर काय आपण वापरून अकॅडमिक कॅलेंडर बनवू शकतो? तर ऑफिस 2019. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील एखाद्या सेलचा कलर बदलण्यासाठी मेनू बार मध्ये डॅश डॅश टॅबकडे जा आणि फिल कलरचा पर्याय आपल्याला निवडावा लागेल म्हणत आहे. तर याचं उत्तर आपलं होम टॅब आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यातनी कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करा. तर आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. इथून चालू करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे आणि ते नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन्स लावा. इथून डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 4 कॉपी करा आणि होम टॅब कॉपी पेस्टचा वापर करून ती रो नंबर 20 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कोणत्या शीट मध्ये म्हणताय? रो नंबर 4. तर रो नंबर 4 ला सिलेक्शन करा, कॉपी करून घ्यायचा इथून आणि कुठं पेस्ट करायचं आहे? रो नंबर 20 मध्ये. तर रो नंबर 20 मध्ये जा. ठीक आहे, या ठिकाणी रो नंबर 20 ला सिलेक्शन करा आणि त्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करा आणि पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. दिलेल्या वर्कबुक मध्ये B2 पासून ते F2 सेल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून मेल सेल्स मर्ज करा म्हणत आहे. तर B2 पासून ते F2 पर्यंत म्हणत आहे. तर B2 पासून सिलेक्शन करा, तर F2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या आणि याला अलाइनमेंटचा ग्रुप करून याला मर्ज करा म्हणत आहे. तर मर्ज करण्यासाठी ते या ऑप्शनवर क्लिक करा आणि ते मर्ज सेलवर क्लिक करायचं आहे. तर मर्ज सेलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन,
डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप शेपचा वापर करून सेल E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कशातनी म्हणत आहे E2 मध्ये, तर E2 मध्ये क्लिक करा आणि रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा. तर इन्सर्ट टॅब मध्ये जा, इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन शेप मध्ये जायचं आहे आणि इथून रेक्टँगल नावाचा शेप घ्या आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करा म्हणत आहे. सिलेक्शन केलेलं आहे आपण. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे आणि नंतर शेप ग्रुप मध्ये जा आणि शेप फिल मध्ये जायचं आहे आणि या शेपचा हा वाला कलर त्याला द्यायचा आहे. तर बघा इथं लाइटर 40% म्हटलेलं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. शेवटचा क्वेश्चन बघा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये सेल C2 सप्टेंबर सिलेक्ट करा म्हणत आहे. तर C2 म्हणत आहे, तर C2 ला सिलेक्शन करा. ज्यामध्ये आपल्याला नाव दिलेलं आहे सप्टेंबर आणि याचा मिडल अलाइन करा म्हणत आहे. तर याच्यात बघा इथे मिडल अलाइनमेंट आहे, तर इथून मिडल अलाइनमेंट करा आणि त्यानंतर सेंटर करायचं आहे. सबमिट करा. अशा प्रकारे आपलं सर्व पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करा. तर अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला 1 मिनिटाचा प्रोसेस फ्लो मध्ये टायमिंग सोडवायचा आहे. टायमिंग घ्या आणि त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर जा आणि इथून स्टार्ट करा. नेक्स्ट करायचं आहे. पहिला क्वेश्चन लावा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बार भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटो टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर सर्च मध्ये जा आणि ज्यातलं ते सांगितलं कॅलेंडर, ते कॅलेंडर घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. पुढचा क्वेश्चन बघा. वर्कशीटच्या दर्शकासाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्टचा आकार बदलून इंटर स्कूल पोर्ट्स मीट 14 करा म्हणत आहे. तर मजकुराचा आकार चेंज करायचा आपल्याला. किती करायचा आहे? 14. तर साईज मध्ये जा आणि इथून करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. झालेलं आहे सर्व. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा. नेक्स्ट करायचं आहे. धनादेश आणि ठेवीच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो म्हणत आहे. तर त्याला MICR म्हटले जाते. OMR, OCR आणि MICR हे सर्व डेटाचे प्रकार आहे म्हणत आहे. तर हे सर्व कॅरेक्टर अँड मार्क रिकग्निशन डिव्हाइसेस आहे. मॅग्नेटिक कार्ड मध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची आवश्यकता नसते, तर चूक आहे. OMR, OCR आणि MICR हे सर्व रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडरचे प्रकार आहेत, तर चूक आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सेशन 32 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.